स्टुडंट्स, आज 5 ऑगस्ट 2021 सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 36वा. बघूया आपण सुरुवातीला मराठीचा अभ्यास. याच्यामध्ये लिपीची जाण व लेखन हा घटक आपल्याला बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करायचं आहे. आपण निरोप देण्यासाठी काही चिठ्ठ्या लिहित असतो आणि अशा चिठ्ठ्या लिहिण्याचा सराव आपण करायला हवा. पण या ठिकाणी एक निरोपाचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. निरोपाची चिठ्ठी ही या ठिकाणी तुम्हाला जी स्क्रीनवर दिसते ही आईनं लिहिलेली निरोपाची चिठ्ठी तुम्ही बघा. या चिठ्ठीमध्ये आईनं निशाला दिलेला निरोप आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे. अशा पद्धतीच्या निरोपाच्या चिठ्ठ्या ह्या लिहिल्या जात असतात. आणि ही जी या ठिकाणी लिहिलेली निरोपाची चिठ्ठी ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये तुम्हाला काही असं फार मोठं काम करायचं नाही आहे. मराठीमध्ये फक्त निरोपाची चिठ्ठी लिहिता यायला पाहिजे, ज्याच्यामुळं आपण लिहू शकलो पाहिजे. आता याच्यासाठी परत तुम्हाला एक काम दिलेलं आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे कल्पक होऊया हा जो भाग दिसतो तुम्हाला निळ्या याच्यातला, हा निळ्या याच्यातला भाग तुम्हाला लिहायचा आहे. बघा, परत तुम्हाला मोठं करून दाखवलेलं आहे. हे कल्पक होऊया. निरोपाच्या विविध चिठ्ठ्या तुम्हाला लिहायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सांगितलेलं आहे आईसाठी निरोप, बाबांना निरोप, मित्रासाठी निरोप. अशा निरोपाच्या चिठ्ठ्या तुम्हाला काही तयार करायच्या आहे, त्या लिहायच्या आहे आणि त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकायच्या आहे. आणि लक्षामध्ये हे काम तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, हे काम तुम्हाला वहीमध्ये करायचं आहे. कल्पक होऊ यामधलं. ओके, हे काम आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. मराठीचा फक्त एवढाच अभ्यास आहे. पुढं आहे इंग्रजीमध्ये जी PDF मध्ये तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ही आपल्याला पूर्णपणे वाचून समजून घ्यायची आहे. आणि आपल्याला करायचं काम काय आहे तर ते या ठिकाणी बघा, इथं दिसतं तुम्हाला. इथं एक लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी बघा, ही लर्निंग ॲक्टिव्हिटी दिसते. लर्निंग ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये चित्र पहा आणि जोड्या जुळवा अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये चित्र तुम्हाला अस्पष्ट दिसतील परंतु समजू शकतील अशा प्रकारची चित्र आहेत. एक या ठिकाणी बघा, तुम्हाला डाव्या बाजूला 4 चित्र दिलेली आहेत की काहीतरी कृती या ठिकाणी त्या चित्रामध्ये झालेली दिसून येते. आणि उजव्या बाजूला 4 शब्द दिलेले आहेत. याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता ह्या जोड्या लावत असताना इकडं तुम्हाला दिसेल की इकडं चित्र आहेत, इकडे शब्द आहेत. आता ह्या जर जोड्या लावायच्या म्हटल्या तर आपण काही वहीवर अशा प्रकारचे चित्र तर काढू शकत नाही. मग चित्र आपण काढू शकत नाही, परंतु इथं क्रमांक दिलेला आहे बघा आपल्याला. या ठिकाणी क्रमांक दिले आहे. क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 असे 3 क्रमांक टाका. दुसऱ्या बाजूला तुम्हाला ABC असं दिलेलं आहे. किंवा तुम्ही सरळ सरळ असं लिहू शकता की 1 नंबर टाकायचा आणि 1 नंबर टाकल्यानंतर 1 नंबरच्या पुढं तुम्ही सरळ तो शब्द लिहू शकता. 1 नंबर असा 1 नंबर टाकायचा. 1 नंबर त्याच्या पुढं याच्या संदर्भातला जो शब्द आहे. समजा पहिलं चित्र जे आहे हा क्लाइम्बिंग करून राहिला म्हणून आपण इथं लिहू शकतो असं C नंबर टाका. बघा हे येते. तर हे जे दिसतं तुम्हाला हा शब्द आणि हे हे या ठिकाणी तुम्ही लिहून टाकायचं. C आणि हे जे शब्द आहे हा या ठिकाणी लिहून टाकायचं. म्हणजे Aची जोडी C क्लाइम्बिंग अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. तर ह्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. म्हणजे हे एक काम आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, चला पुढं जाऊया. याच्या इंग्रजीमध्ये आणखी अशा जोड्या आहेत. हे बघा इथपर्यंत. हे 5वं पण आहे याच्यामध्ये. मागच्या ज्या जोड्या सांगितल्या त्यात 5 हे पेज बदलल्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं नाही. चला पुढं बघूया. पुढं परत एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे एक जास्तीची परत ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेली आहे. ती कोणती आहे बघा, ही जोड्या जुळवायच्या. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला चित्र दिसतात. एका बाजूला इकडं आणि दुसऱ्या बाजूला शब्द आहेत.
आता इथे चित्र दाखवत असताना थोडंसं मागं पुढं या ठिकाणी झालेलं दिसतं तुम्हाला. बघा काय झालेलं आहे. हा एक नंबर आहे. इथं कानाचं चित्र आहे. इथं इयर हा शब्द आहे. दुसरं चित्र आहे आईज, हे नोज. दुसरं, तिसरं, चौथं टंग, पाचवं स्किन. आता हे जे चित्र आहेत, ह्या चित्र आणि त्याच्यासाठी पुढं असलेली हे जे शब्द आहेत, बघा ही या ठिकाणचे शब्द. याच्यापैकी कोणते शब्द याला लागू पडतात त्याच्याशी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. इथं बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? टेस्टिंग, स्मेलिंग, हिअरिंग आणि फिलिंग. याच्यापैकी योग्य जोडी. याचा अर्थ काय आहे बघा एकदा. टेस्टिंग म्हणजे चव समजणे, स्मेलिंग म्हणजे वास, हिअरिंग म्हणजे ऐकणे आणि फिलिंग म्हणजे जाणीव होणे. फिलिंग म्हणजे जाणीव होणे आणि सीइंग म्हणजे दिसणे. तर हे जे आहे हे या कोणत्या चित्राच्या बाबतीत आपल्याला होईल ते आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपण चित्र काढू शकणार नाही, चित्र काढू शकत नाही, पण क्रमांक देऊ शकतो. बघा हा एक क्रमांक. त्याच्यामध्ये इयर शब्द लिहा, एक क्रमांक टाका. त्याच्यापुढे हा शब्द लिहा इयर, हा इयर शब्द. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे याचं जे योग्य उत्तर आहे इयर. इयर काय करतात? मग हिअरिंग, हिअरिंग करतात ना. म्हणून आपण काय करायचं आहे की याच्या पुढं हा जो शब्द आहे हा शब्द लिहून टाकायचा. सी हिअरिंग. लक्षामध्ये आलं? या पद्धतीनं आपण करणार आहोत. चला पुढं जाऊया. पुढच्या काय ॲक्टिव्हिटी इंग्रजीमध्ये परत आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहेच. पुढं वाचायचं आहे तुम्ही आणि नंतर सोडवत राहायचं आहे. तुम्हाला जी आत्ता माहिती सांगितली मी तुम्हाला, हा जो ही ज्या जोड्या आहेत ह्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. ह्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. चला पुढं बघू. परत या ठिकाणी आणखी जोड्या आलेल्या दिसतात तुम्हाला. इथं बघा, शब्द आणि चित्र याच्या जोड्या जुळवा. शब्द आणि चित्र. आता अगोदरच्या याच्यात कसे होते? अगोदर चित्र राहायचे, नंतर शब्द. आता अगोदर शब्द आहेत आणि नंतर चित्र. बघा या ठिकाणी हे शब्द आणि त्याच्या संदर्भात असलेले इकडं कोणतं चित्र आहे बघा. इथं तुम्हाला हे दिसतं चित्र. याला ABC असं लिहिलं आहे. म्हणजे आपल्याला, तुम्हाला माहीत असेल दरवेळेसप्रमाणे जर आपल्याला सोडवायचं झालं तर कसं सोडवू आपण, की अगोदर या ठिकाणी नंबर लिहिणार, हा नंबर, त्याच्या पुढं हा शब्द आणि त्याच्यानंतर आपल्याला जोडी लावायची. आता याची जोडी जर समजा AC असती, याच्या पुढं उत्तर लिहा तुम्ही ए. म्हणजे तुम्ही लिहिणार एक नंबर. बघा तुम्ही हे जे एवढं आहे हे लिहिणार. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला मी, की हे लिहिलं तुम्ही असं इतकं आणि त्याच्या पुढं जर समजा आपली जोडी C नंबरशी असेल तर पुढं उत्तर लिहा C. म्हणजे C चित्र हे इटिंगचं आहे असं आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, चला पुढं जाऊया. इंग्रजीमध्ये आपण आपलं काम हे झालेलं आहे. तर ह्या जोड्या सगळं आपल्याला काम करायचं आहे. चला पुढं आहे विषय आपला इंग्रजीनंतर गणित. आकृतिबंध नवीन प्रकारचा भाग आहे. आतापर्यंत आकृतिबंध, ज्याला इंग्रजीमध्ये पॅटर्न असं म्हटलेलं आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे आणि याच्यातले पॅटर्न ओळखायचे आहेत. आता हे तुम्हाला हे जे पहिलं उदाहरण या ठिकाणी दिसतंय हे तुम्हाला सोडवता येणार नाही, कारण की याचे चित्र काढायचे आणि त्याच्यानंतर याचं पॅटर्न दाखवायचं आहे. पण हे समजून घेण्यासाठी तुम्ही पॅटर्न पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढं बघा या ठिकाणी या चित्राचे आकृतिबंध दिलेले आहेत, हे आपण सोडवू शकतो. सराव कोपरा हे तुम्हाला इतकं लिहायचं आहे. हे जे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा हे सर्व लिहायचं आहे आणि तुम्हाला याच्यावरून हे होमवर्क म्हणून आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. इथं सुद्धा परत हे सुद्धा तुम्ही करू शकता. या पद्धतीचं चित्र तुम्ही काढू शकता आणि हे चित्र काढून आपल्या पॅटर्न तुम्हाला लिहायचे आहे. पण या ठिकाणी तुम्हाला एक पॅटर्न समजावून सांगितलेला आहे. इथं त्रिकोण आहे, नंतर परत त्रिकोण,
त्याच्यानंतर चांदणी, आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे त्रिकोण, त्रिकोण, चांदणी. बघा अशा पद्धतीचा हा पॅटर्न तुम्हाला दिसेल. इथून इतकं या ठिकाणी पहिले जे 3 चित्र हे तसाच पॅटर्न पुढच्या 3 चित्रामध्ये. म्हणजे याला म्हटलेलं आहे, बघा इथं त्यांनी म्हटलेलं याला हे इथं दिसतं तुम्हाला ए बी, याला ए बी, पण तसंच ए आलं, परत ए आणि बी, ए बी, म्हणून हा ए बी पॅटर्न आहे. तसं या ठिकाणी तुम्हाला पॅटर्न शोधायचा आहे, आणि तो ए बी आहे का ए बी बी आहे, कोणता पॅटर्न आहे ते तुम्ही शोधून या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे चित्र तुम्ही काढू शकता, या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. असे सोपे चित्र आहे, ते चित्र काढून तुम्ही ते काम पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर पुढं बघा, हे सुद्धा आपण या आपल्या वहीमध्ये करू शकतो. आपल्या वहीमध्ये हे आखायचं आहे पूर्णच्या पूर्ण, आणि ते आपल्याला सोडवायचं आहे. बघा काय, हा एवढा भाग आपल्याला करायचा आहे आपल्या वहीमध्ये. ठीक आहे. हां. काय भाग येतो बघा, आकृतीचा क्रम, 1 नंबरची आकृती, 2 नंबरची आकृती, 1 नंबरची आकृती, 2 नंबरची, 3, 4, 5 अशा आकृत्या सांगितलेल्या आहे. त्यामध्ये आकृती 1 मध्ये खड्याची मांडणी केली, 1 खडा. त्याच्यानंतर त्याचा एकच खडा असल्यामुळे इथं 1 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची आकृती काय सांगते, त्याच्यामध्ये 3 खडे. बघा कशा प्रकारची रचना बदललेली. हा जो खडा होता एक, पहिल्या पहिल्या याच्यामध्ये 1 खडा होता, आता त्याच्या इथं वरच्या बाजूला 1 खडा, इथं वरच्या बाजूला 1 खडा जोडला, आणि या बाजूला 1 खडा जोडला, झाली दुसरी आकृती तयार. त्याच्यामध्ये 3 खडे झाले, याच्यात 1 होते, याच्यात 3 खडे झाले. आता याच्यामध्ये परत इथं 1 खडा जोडून इथं 1 खडा जोडला, पुढची आकृती तयार झाली. या पद्धतीचा पॅटर्न समजून तुम्ही पुढच्या या ठिकाणच्या आकृत्या काढायच्या आहेत. काय जे असेल ते तुम्हाला इथं काढायचं आहे. ठीक आहे. किती खडे होतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. हा एक भाग आपल्याला करायचा आहे. चला पुढे जाऊया. गणितामध्ये बरंचसं काम तुम्हाला आज करायचं आहे. बघा या ठिकाणी हा सुद्धा इथं एक पॅटर्न आहे. ह्या आकृत्या तुम्ही काढू शकता. काळजीपूर्वक वाचा, हे समजून घ्या, आणि हा पण भाग आपल्याला सोडवायचा आहे. बघा हा पूर्ण, हे पूर्ण वहीवर लिहायचं आहे. खाली अंकी असेल तर ते बघा, हे आपलं पूर्ण वहीवर लिहायचं आहे. हे जे आहे हे वहीवर लिहायचं. पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करा, आणि पुढील रिकाम्या जागेत आकृतिबंध पूर्ण करा. ठीक आहे. हां, समजून घ्या बरोबर व्यवस्थित, आणि नंतर ते पूर्ण करायचं आहे. बस या ठिकाणी गणिताचा भाग संपलेल्यानंतर परिसर अभ्यास. परिसर अभ्यासामध्ये बघा, हा जो परिसर अभ्यास आहे, या परिसर अभ्यासामध्ये हे 2 प्रश्न. छोट्या बाळाला दात यायला किती महिन्यात सुरुवात होते? तुम्हाला माहीत नसेल, आई बाबाला विचारा. छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात? तुम्हाला माहीत नसेल, आई बाबांना विचारा. या पद्धतीनं तुम्हाला ही प्रश्न जी आहेत ही सोडवायचे 4 पर्यंतची. कोणकोणती? हा एक प्रश्न सोडवायचा. त्याच्यानंतर हा एक छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात. त्याच्यानंतर हा प्रश्न 4था. ठीक आहे. हा 5वा जो प्रश्न आहे, हा 5वा प्रश्न आपल्याला सोडवायचा नाही. तो उपक्रमाच्या प्रकारचा प्रश्न आहे, तो आपल्याला करायचा नाही. चला पुढे जाऊया. परिसर अभ्यास 1चा भाग झाला. परिसर अभ्यास 2, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही जास्त काम नाही. फक्त पूर्वी आपला पोशाख कसा होता, म्हणजे आता आज आपण जे घालतो पॅन्ट शर्ट वगैरे, पूर्वीला कोणता पुरुष मंडळी कोणता पोशाख घालत होती, स्त्रिया कोणत्या घालत होती, हे उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. आपले आजोबा कोणता पोशाख करतात, तुमच्या आजोबाचा पोशाख म्हणजे ड्रेस कसा असतो, काय काय घातलेलं आहे, धोतर, शर्ट किंवा पॅन्ट शर्ट वगैरे काय जे असेल तो या ठिकाणी तुम्हाला इथं लिहायचा आहे. चला या ठिकाणी आपला हा सर्व भाग संपलेला आहे. परत तुम्ही काळजीपूर्वक हे वाचायचं आहे, आणि त्याच्यानुसार जे जे सांगितलेलं तुम्हाला काम आहे ते काम करायचं आहे. PDF काळजीपूर्वक वाचा, आणि काम पूर्ण करायचं आहे. काम पूर्ण होत नाही तुमचं, 1-2 विषयाचं थोडंफार काम तुम्ही करता. आपल्याला आपल्या ग्रुपवर या विषयासंदर्भातले व्हिडिओ तुम्हाला अगोदर टाकले जातात. तुम्ही डायरेक्ट उत्तर काढायला सुरुवात करूच नका. आपल्या ग्रुपवर टाकलेले जे व्हिडिओ आहेत, चला आपण बघूया ते व्हिडिओ. त्या व्हिडिओकडं आता आजचं काम करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की व्हॉट्सॲपवर जा. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप जो आहे आपला, हा व्हॉट्सॲप ग्रुप आपण काढलेला आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपवर बघा या ठिकाणी हा व्हॉट्सॲपला आज आपण टाकलेला मेसेज आहे, आपले PDF आहे ही. आता ही PDF आपल्याला वाचायची पूर्णपणे. त्याच्यानंतर
पुढे जर आपण गेलो तर बघा मी हे व्हिडिओ टाकलेले आहेत काही. या ठिकाणी पहिला जो हा मराठीचा व्हिडिओ आहे, पहिला मराठीचा व्हिडिओ. पुढं गेलं तर या ठिकाणी हा इंग्रजीचा व्हिडिओ. त्याच्यानंतर पुढं गेलं तर गणिताचा व्हिडिओ. हा या ठिकाणी गणिताचा आहे. त्याची यूट्यूबची लिंक दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे परिसर अभ्यासचा. तर ही या ठिकाणी ज्या प्रत्येक विषयामध्ये ही जी यूट्यूबची लिंक दिलेली आहे, याला क्लिक करा, ते व्हिडिओ बघा, पी डी एफ, त्याच्यानंतर पी डी एफ बघा आणि नंतर मग तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे. बाकीचं आपण नंतर बघूया. धन्यवाद.